तुमची पण रुचक रास आहे का? मग आजचा हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका. रुचक राशीच्या मंडळीनो, आज या कालचक्राच्या वळणावर हा व्हिडिओ तुमच्या स्क्रीनवर आला आहे तर थांबून जा. एक सेकंदही पुढे जाऊ नका. हा केवळ एक योगायोग नाही, तर हा कालपुरुषाचा, ब्रह्मांड नायकाचा थेट तुमच्यासाठी संकेत आहे. जर आज तुम्ही हा व्हिडिओ अहंकारात या घाईघाईत अर्ध्यावर सोडून गेलात तर कदाचित उद्याचा सूर्यदेव तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा पश्चाताप आणि कधी न भरून निघणारे नुकसान घेऊन येईल. मी अत्यंत जबाबदारीने आणि विचार करून बोलते. मंडळींनो, हे लक्षपूर्वक ऐका. सोमवारी 13 जुलै 2026च्या रात्री एक विशिष्ट पहारात तुमच्या आयुष्यात अशी घटना घडणार आहे जी तुमच्या पायाखालची जमीन सरकून टाकेल. हे 2 दिवस सामान्य दिवस नाहीत. हा सोमवार आणि मंगळवारचा असा अलौकिक मिलाफ आहे जिथे वर्षातील सर्वात मोठी सोमवती अमावस्या आणि दर्श तसेच ज्येष्ठ अमावस्या एकत्र येत आहेत. आणि या महासंयोगावर स्वतः कर्मफळदाता शनिदेव तुमच्याकडे अत्यंत तीव्र नजरेने पाहत आहेत. पण का? शनिदेव या अमावस्येच्या अंधारात तुमच्यावर क्रोधांनी वर्षणवर आहेत की गेले कित्येक वर्षापासून तुम्ही सोसत असलेला नरक यत्नाचा 7.5चा हिशोब चुकता करून तुम्हाला राजा बनवणार आहेत. वृश्चिक राशीच्या जातकांनो, डोळे उघडा. सोमवारी 13 जुलै रोजी सायंकाळी ठीक 6:50 जसा अमावस्या तिथीचा प्रारंभ होईल तसा एक असा काळ सुरू होते ज्या काळात ब्रह्मांडातील गुप्त ऊर्जा थेट तुमच्या राशीवर पहार करणार आहे. या काळात तुमच्या मोबाईलवर आलेले एक नवीन फोन कॉल, एखादा जुन्या मित्राने घेतलेली अनपेक्षित भेट, एखादा मेसेज किंवा रात्री पडणारे एक विशिष्ट रहस्यमय स्वप्न हा शनिदेवाचा आणि पितृशक्तीचा थेट संकेत असेल. हा संकेत जर तुम्ही या अमावस्येच्या काळात हुकवला किंवा ओळखू शकला नाहीत तर येणारे पुढचे कित्येक महिने तुम्हाला पुन्हा त्याच अंधाऱ्या कोठडीत घालवावे लागतील जिथे तुम्ही गेले अनेक वर्ष काढले आहेत. आज शनिदेव तुमच्या सहनशीलतेची शेवटची परीक्षा घेत आहेत. हा व्हिडिओ शेवटच्या सेकंदापर्यंत पूर्ण पहा, कारण आज जे रहस्य उलगडणार आहे ते संपूर्ण इंटरनेटवर किंवा महाराष्ट्रात तुम्हाला आजवर कुणीही सांगितलं नाही आणि सांगणार देखील नाही. मंडळीनो, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हो, माझी पण रुचक रास आहे ही कमेंट प्रत्येक रुचक राशीच्या मंडळींनी करा. आणि माझ्या आयुष्यामध्ये श्री स्वामी समर्थ येणार आहेत अशी कमेंट ज्यांचा स्वामींवर आणि कुलदेवतांवर विश्वास आहे त्यांनी प्रत्येकाने ही कमेंट नक्कीच करा. मंडळींना कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी रुचक राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. रुचक राशीच्या मंडळीनं, चला समजून घेऊया येत्या सोमवारी 13 जुलै आणि मंगळवार 14 जुलै 2026ला आकाश मंडळात असं काय घडतंय ज्यांनी संपूर्ण ब्रह्मांडात खळबळ उडाली आहे. रुचक राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, तुमची रास काही सामान्य रास नाही. संपूर्ण राशी चक्रात रुचक ही मंगळाची अत्यंत गूढ, रहस्यमय आणि अथंग शक्तीची रास मानली जाते. आणि या राशीवर सध्या शनीच्या 7.5चा आणि महाअमावस्येचा काय प्रभाव पडणार आहे हे पाहणे थरथरक आहे. यावेळेस सर्वात मोठा चमत्कार घडला आहे तो सोमवती आणि दर्शी अमावस्येच्या संयोगाने. ज्योतिषशास्त्राच्या 1000 वर्षाच्या इतिहासात असा महायोग फार दुर्मिळ मानला जातो. सोमवार 13 जुलै रोजी सायंकाळी 6:50 सोमवती अमावस्या सुरू होत आहे, जी दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवार 14 जुलै रोजी दुपारी 3:13 संपणार आहे. या मंगळवारच्या अमावस्येला दर्शी अमावस्या आणि ज्येष्ठ अमावस्या देखील म्हटलं जातं. सोमवारचा चंद्र बलहीन होऊन जेव्हा मंगळवारच्या दर्शी अमावस्येत विलीन होतो तेव्हा शनीची आणि पितरांची ऊर्जा सामान्य दिवसापेक्षा 10 पटीने अधिक प्रबळ आणि सक्रिय होते. आज आकाश मंडळात शनीची न्यायदंडाची शक्ती आणि अमावस्येचे गुप्त रहस्य, मंडळींनो, गुप्त रहस्य शक्ती दोन्ही तुमच्या रुचक राशीवर केंद्रित आहे. पण मंडळींनो, या महासंयोगाचा एक गुप्त नियम आहे. सोमवार 13 जुलैच्या सायंकाळी 6:50 पासून ते मंगळवारी दुपारी 3:13 पर्यंतचा जो काळ आहे तो तुमच्यासाठी करो या मरो यासारखा आहे.
पण या अमावस्येच्या वेळेत ब्रह्मांडाचे गुप्त दरवाजे तुमच्यासाठी उघड असणार आहेत. जर या काळात तुम्ही योग्य पाऊल उचलले तर नशिबाचे बंद दरवाजे उघडतील. पण जर या वेळेत तुम्ही दुर्लक्ष केलं किंवा चूक केली तर शनीचा प्रकोपाने आणि अमावस्येचे दोष तुम्हाला पुन्हा संकटाच्या खाईत लुटू शकतात. हा काळ इतका महत्त्वाचा का आहे हे समजण्यासाठी आधी तुम्हाला पाहावे लागेल की शनीने आणि तुमच्या नशिबाने तुमच्याकडून आजपर्यंत काय काय हिरावून घेतलाय. मंडळीनो, आता आपण त्या विषयावर बोलूया ज्यांनी गेले अनेक वर्षापासून तुमच्या रात्रीची झोप आणि सुखाचा घास हिरवून घेतला. ती म्हणजे शनीची 7.5. बरोबर ऐकलं. आणि तुमच्या स्वतःच्या राशीवर बसलेला खोल प्रभाव. वृश्चिक राशीच्या लोकांनो, ताईंनो, दादांनो, तुमच्या राशीचा आणि शनीचा संबंध नेहमीच परीक्षा घेणारा राहिलाय. पण इथेच सर्वात महत्त्वाची ज्योतिषीय गोम आहे जी तुम्हाला कुणी सांगत नाही. वृश्चिक राशीवर 7.5 किंवा शनीच्या डह्या प्रभावाचा हा कालावधी आणि त्याचे टप्पे हे प्रत्येकाच्या वैयक्तिक जन्मकुंडलीतील शनीच्या स्थितीवर, महादेशावर आणि अंतर्देशेवर अवलंबून असते. त्यामुळेच अनेक वृश्चिक राशीच्या जातकांना सध्या शनीच्या या तीव्र आणि अत्यंत जड प्रभावाचा किंवा अमावस्येच्या काळोखाचा तीव्र अनुभव येत असू शकतो. तर काहींना हा काळ थोडा संमिश्र किंवा संत जात असू शकतो. पण ज्यांना याचा त्रास जाणवतोय, मला प्रामाणिकपणे सांगा, गेले काही वर्षात तुम्ही कोणत्या नरकातून गेले आहात? लोक म्हणतात काळ बदलतो, पण तुमच्यासाठी हा काळ एक जिवंत संघर्षासारखा होता, बरोबर ना? संपूर्ण राशीचक्रात वृश्चिक राशी इतकं सहनशीलता, आतल्या आत दुःख पचवण्याची ताकद आणि प्रचंड प्रामाणिकपणा असणारी दुसरी कोणती रास ब्रह्मांडात नाही. तुम्ही कधी कोणाचं वाईट चिटले नाही, कधी कोणाचा हक्क मारला नाही, पण तरी नशिबाने तुमची सर्वात कडक परीक्षा का घेतली? कारण शनीला आणि निसर्गाला माहिती आहे की वृश्चिक राशीचा जातक जितका संकटात होरपेल तितका तो अधिक सामर्थ्यवान बनतो. मंडळींनो, आठवून बघा ते दिवस जेव्हा तुम्ही रक्ताचं पाणी करून मेहनत करत होतात, पण त्या मेहनतीचं फळ तुमच्या डोळ्यात देखत दुसऱ्याच कुणीतरी लाटलं आणि तुम्ही मात्र रिकाम्या हाताने पाहत राहिलात. वृश्चिक राशीच्या लोकांची सर्वात मोठी शोककांतिका काय आहे माहिती आहे का तुम्हाला? तुमचा अथंग स्वाभिमान. तुमच्यावर किती कठीण वेळ आली, तुम्ही उपाशी राहिलात, डोळ्यात अश्रू आले, पण तुम्ही कधी कोणाकडे हात पसरले नाहीत, कधी कोणासमोर स्वतःची लाचारी दाखवली नाही आणि जगाने तुमच्या या स्वाभिमानाला तुमचा अहंकार किंवा रागीट स्वभाव समजण्याची चूक केली. जेव्हा तुम्ही अडचणीत होतात, जेव्हा तुम्हाला एका धीराची, शब्दाची गरज होती, तेव्हा तुमच्या सभोवतालीच्या लोकांनी, तुमच्या स्वतःच्या जवळच्या नातेवाईकांनी तुम्हाला मदत करायची सोडून तुम्हाला आर्थिक पाठबळ द्यायच्या ऐवजी फुकटचे सल्ले आणि शहाणपणा शिकवायला सुरुवात केली. हा तर कोणाचंच ऐकत नाही, याचे कर्माचे भोग हा भोगतोय, याचे नशिबाचे हा भोग भोगतोय, याच्या कर्मानेच हा भोग भोगतोय, याची जिद्दच याला नडणार, असे टोमणे मारून तुमच्या आत्मविश्वासाचे दिंडवट काढले गेले. तुम्ही ज्या माणसाला आपलं मानलं, ज्यांच्यासाठी स्वतःचे खिसे रिकामी केले, ज्यांच्या सुखदुःखात तुम्ही रात्री अपरात्री धावून गेलात, त्याच माणसाने ऐनवेळी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला. विश्वासघात हा शब्द तुमच्या आयुष्याचा जणू अविभाज्य मानला गेला. मंडळींनो, वृश्चिक राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो आणि बहिणींनो, मी जे बोलते ते तुमच्या काळजाला भिडतंय का? मला आत्ता कमेंट करून नक्की सांगा. गेल्या काही वर्षात तुमच्या स्वतःच्या रक्ताच्या नात्यांनी किंवा तुम्ही जीवापाड प्रेम केले व्यक्तीने तुमचा विश्वासघात केलाय का? हो किंवा नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. लाजायचं काहीच कारण नाही. आज आपण शनीच्या न्यायदेवताच्या दरबारात उभे आहोत. आर्थिक अडचणीने तुम्हाला इतकं घेरलं होतं की कधी कधी दुसऱ्या दिवशी घरात काय करायचं, कुटुंबाची जबाबदारी कशी पेलायची या विचाराने तुम्हाला रातभर झोप आली नाही. डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत गेला. व्याजाचे पैसे फेडता फेडता तुमच्या नाकी नऊ आले. नोकरीमध्ये तुमच्यापेक्षा कमी लायकीचे चमचगिरी करणारे लोक पुढे निघून गेले आणि तुम्ही मात्र प्रामाणिक राहूनही तिथंच रात्रंदिवस राबत राहिलात. मानसिक ताण इतका वाढला की कित्येकदा तुम्हाला वाटलं असेल की सगळं सोडून कुठेतरी दूर निघून जावं. नात्यामध्ये केवळ आणि केवळ अंतर पडत गेलं. तुमच्या निष्पाप प्रेमाला आणि भावनांना नेहमी संशयाच्या नजरेने पाहिलं गेलं. तुम्ही चुकीचे नसतानाही मंडळींनो, तुम्ही चुकीचे नसतानाही तुम्हाला शांत बसावं लागलं, कारण तुम्हाला नाती टिकवायची होती ना. हेच वास्तव आहे ना तुमच्या आयुष्याचं.
आज शनिदेव तुमच्या या सर्व अश्रूची साक्ष देत आहे. ही सोमवती आणि दर्शी अमावस्या तुमच्या या सर्व कर्माची परीक्षा घेत आहे आणि तुम्ही या परीक्षेहून सुलाखून निघाले आहात. पण मंडळींनो, 13 आणि 14 जुलै 2026च्या या अमावस्ये महासंयोगावर शनिदेव आणि काळपुरुष तुम्हाला काय सांगू इच्छितात? या 2 दिवसात एक खूप मोठा गुप्त संदेश तुम्हाला मिळणार आहे. हा संदेश नीट समजून घ्या. सोमवार संध्याकाळपासून ते मंगळवार दुपारपर्यंत तुम्हाला तुमच्या सभोवतालीच्या लोकांवर बारीक लक्ष ठेवायचं आहे. विशेषतः अशा व्यक्तीपासून सावध राहा, जी व्यक्ती अचानक तुमच्याशी खूप गोड बोलायला लागले, जी भूतकाळात तुमच्याशी वाईट वागली होती, तुमच्या अपयशावर हसली होती, पण आज अचानक तुमच्याबद्दल अतिसहानुभूती दाखवत आहे. हा अमावस्येच्या ऊर्जेचा संकेत आहे. ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा मोठा दगाफटका करण्यासाठी किंवा तुमचा फायदा घेण्यासाठी येत आहे. तुमच्या गोड बोलण्याला बळी पडू नका. जिथे मंडळींनो, तिथे तुमचा स्वाभिमान जागा ठेवा. दुसरा मोठा संकेत, जर या 2 दिवसात तुम्हाला रस्त्याने चालताना एखादी काळी वस्तू जसे की काळा धागा, काळा कपडा किंवा लोखंडाचा जुना तुकडा दिसला तर त्याला चुकूनही पाय लावू नका, स्पर्श देखील करू नका. पण मनातल्या मनात शनिदेवाचे आभार माना. हा संकेत आहे की तुमचे संकटे आता तुमच्यापासून दूर जात आहेत. जर सोमवार किंवा मंगळवारी तुम्हाला एखादा अज्ञात नंबरवरून फोन आला किंवा एखादा जुना मित्र अचानक भेटला तर त्या संभाषणाकडे दुर्लक्षित करू नका, कारण त्या संभाषणातच तुमच्या भविष्यातील यशाची गुरुकिल्ली दडलेली असू शकते. अगदी या अमावस्येच्या रात्री जर तुम्हाला स्वप्नात पाणी, पूर्वज, पित्र, एखादं जुनं मंदिर किंवा दिव्य प्रकाश दिसला, मंडळींनो, पाणी, पूर्वज, पितर, एखादं जुनं मंदिर किंवा दिव्य प्रकाश दिसला तर समजून जा की शनिदेवाची आणि पितरांची कृपा तुमच्यावर झाली आहे आणि तुमचे पितृदोष आता समाप्त होत आहेत. आता बोलूया तुमच्या खिशाबद्दल, म्हणजेच आर्थिक स्थितीबद्दल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, ताईंनो, दादांनो, सोमवती आणि दर्शी अमावस्येचा हा महासंयोग तुमच्या आर्थिक आयुष्यात एक मोठी उलथापालट घडून आणणार आहे. गेले कित्येक महिने किंवा वर्ष तुमचे जे पैसे कुठेतरी अडकले होते, ज्या पैशांची तुम्ही आशा देखील सोडून दिली होती, ते पैसे परत मिळण्याचे मार्ग या अमावस्येनंतर मोकळे होणार आहेत. जर तुम्ही व्यवसायात आहात आणि मंदीचा सामना करत आहात तर या काळात तुम्हाला एक अशी नवीन कल्पना किंवा नवीन ग्राहक मिळू शकतो जो तुमच्या व्यवसायाचे भाग्य बदलून टाकेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हे 2 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. कामाच्या ठिकाणी कितीही राजकारण सुरू असू द्या, आज तुमच्या कामाची दखल वरिष्ठ पातळीवर घेतली जाईल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्या या काळात एखादा मोठा संदेश किंवा ईमेल येऊ शकतो. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, सोमवार 13 जुलै संध्याकाळी 6:50 नंतर ते मंगळवारी 14 जुलै दुपारी 3:13 कोणालाही कर्ज देऊ नका. मग समोरचा कितीही जवळचा का असेना, या अमावस्येच्या काळात दिलेलं कर्ज कधी परत येणार नाही आणि स्वतःही या काळात कर्ज देखील घेऊ नका. जर गुंतवणुकीचा विचार केला ना तर अमावस्या संपल्यानंतर म्हणजेच की मंगळवारी दुपारनंतरचा काळ चांगला आहे. पण सोन्यामध्ये जमिनीमध्ये गुंतवणूक करताना घाई अजिबात करू नका. भाग्य बदलत आहे आणि शनीची संत गतीमुळे पैसा हळूहळू पण स्थिर स्वरूपात तुमच्याकडे येईल. आता वळूया तुमच्या मनाच्या कोपऱ्याकडे, तुमचे प्रेम आणि नातेसंबंध. वृश्चिक राशीच्या लोकांचं मन हे अत्यंत भावनिक आणि संवेदनशील असतं, पण दुर्दैवाने त्यात नेहमी दुःखाच्या लाटा जास्त असतात. विवाहित व्यक्तीबद्दल बोलायचं झालं तर गेले काही दिवसात तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये जे विनाकारण वाद होत होते, अहंकार आडवा येत होता, या सोमवती अमावस्येच्या शांत प्रभावामुळे आणि ग्रहाच्या बदलत्यामुळे शांत होईल. एकमेकांबद्दल वाटणारा अविश्वास दूर होऊन संवादाची नवीन सुरुवात होईल. अविवाहित व्यक्तीसाठी हा काळ एखादा चांगलं स्थळ येण्याचा संकेत देत आहे. पण ज्यांचं जुनं प्रेम हरवलं आहे, ज्यांच्या नात्यात गैरसमज आणि विश्वासघातामुळे दुरावा आला होता, त्यांच्यासाठी हे 2 दिवस अत्यंत भावनिक असतील. कदाचित या अमावस्येच्या दरम्यान तुमच्या जुन्या प्रेमाचा मेसेज किंवा कॉल येऊ शकतो, पण इथेच तुम्हाला तुमच्या आत्मसन्मानाची परीक्षा द्यायची आहे. भूतकाळात ज्या व्यक्तीने तुमच्या भावनेशी खेळ केला, तिला पुन्हा आयुष्यात स्थान देताना 100 वेळा विचार करा. भावनिकून वाहून जाऊ नका, कारण आज शनी आणि कालचक्र तुमच्या आत्मसन्मानाची परीक्षा घेत आहेत.
कुटुंबाचा विचार केला तर वृश्चिक राशीच्या लोकांनी नेहमी कुटुंबासाठी स्वतःचे सुख पणाला लावले. या अमावस्येच्या काळात घरातील वातावरण थोडे संमिश्र राहील. आईवडिलांच्या आरोग्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे, कारण अमावस्येला पितृ ऊर्जेचा प्रभाव जास्त असतो. वडिलांशी बोलताना आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा, कारण शनी आणि सूर्यमंगळाची स्थिती पाहता वडिलांचा अपमान केल्यास भाग्य तात्काळ रुजतं. भावंडाशी असलेले जुने वाद या काळात मिटू शकतात. सोमवार किंवा मंगळवारी कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीकडून तुम्हाला असा सल्ला मिळेल जो तुमच्या आयुष्यातील सध्याच्या समस्येचे उत्तर असेल. त्यांच्या शब्दाकडे दुर्लक्षित करू नका. आरोग्याच्या बाबत बोलायचं झालं तर मंडळीनं, वृश्चिक राशीच्या लोकांना सध्या मानसिक ताण अत्यंत जास्त आहे. मंडळीनं, ओव्हर थिंकिंग म्हणजे सतत विचार करण्याची सवय तुम्हाला आतून पोखरत आहे. यामुळे तुम्हाला रात्रीची झोप न येणे, डोकेदुखी किंवा उष्णतेचे त्रास, पाठीचे आणि पोटाचे विकार या त्रासांना सामोरे जावे लागत असेल. या अमावस्येचा प्रभाव सांगतोय की शारीरिक आजारांपेक्षा मानसिक थकवा जास्त आहे. या 2 दिवसात स्वतःला शांत ठेवा, प्राणायाम करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नकारात्मक विचार डोक्यातून काढून टाका. तुमची प्रकृती सुधारायला आत्तापासूनच सुरुवात होणार आहे. मंडळींनो, नुसते ग्रह जाणून उपयोग नाही, तर अमावस्येचा प्रबळ ऊर्जा आपल्या बाजूने वळवण्यासाठी काही महाउपाय करणे अत्यंत अनिवार्य आहे. सर्वात आधी जाणून घेऊया सोमवार 13 जुलैचा उपाय. जेव्हा सायंकाळी 6:50 सोमवती अमावस्या सुरू होईल आणि जर काही गोष्टी उपलब्ध नसतील तर त्यांचे घरगुती उपाय आपण पाहणार आहोत. तर मंडळींनो बघा, सोमवार 13 जुलै रोजी सायंकाळी 6:50 नंतर किंवा रात्री एका पात्रात शुद्ध जल घ्या. त्यात थोडे काळे तीळ टाका आणि कच्चे दूध टाका. जर शक्य असेल तर हे जल घराजवळील पिंपळ किंवा वडाच्या झाडापाशी घेऊन जा किंवा घरातच दक्षिण दिशेला तोंड करून पितरांचं समर्पण करत राहा. अर्पण करा. जल अर्पण करताना ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः किंवा ओम शनिचराय नमः, ओम शनिचराय नमः या मंत्राचा जप करा. सोमवती अमावस्येला भगवान शिवाच्या पूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. घरात किंवा मंदिरात महादेवाला पांढरे फूल किंवा अक्षदा अर्पण करा आणि तुमच्या संकटाची मुक्तीची प्रार्थना नक्की करा. आता पहा मंडळींनो, अनेक नोकरदार किंवा शहरात राहणाऱ्या लोकांना रात्री झाडापाशी जाणं किंवा विशिष्ट गोष्टीची मिळवणं शक्य होणार नाही. त्यांनी अजिबात निराश होऊ नका. जर बाहेर तुमचं जाणं शक्य नसेल तर सोमवारी रात्री आपल्या घरातील देवघरासमोर बसा. एक लहान वाटीत थोडेसे मोहरीचं तेल घ्या आणि त्या स्वतःचा चेहरा पहा. याला छायादान म्हणतात. आणि त्यात 1 रुपयाचं नाणं किंवा काळे तीळ टाकून ते तेल आणि ते नाणे घरातून बाजूला काढून ठेवा. हे तेल दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी अमावस्या संपण्यापूर्वी कोणत्याही गरजूला किंवा शनी मंदिरात दान करा. यामुळे 7:30चा आणि अमावस्येचा नकारात्मक प्रभाव 70% कमी होतो. आता पाहूया मंगळवार 14 जुलैचा म्हणजे दर्शी अमावस्या आणि ज्येष्ठ अमावस्येचा अत्यंत शक्तिशाली उपाय. हा उपाय करताना वेळेचं बंधन पाळणं अत्यंत गरजेचं आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे मंगळवारी दुपारी 3:13 अमावस्या असणार आहे, अमावस्या संपणार आहे. त्यावेळी हा उपाय मंगळवारी सकाळी किंवा दुपारी 3 वाजण्याच्या आतच करायचा आहे. मंगळवारी सकाळी अंघोळीच्या पाण्यात थोडे काळे तीळ टाकून स्नान करा. यामुळे शरीरावरील नकारात्मक ऊर्जा आणि 7:30चा दोष नष्ट होतो. एका मातीच्या किंवा लोखंडाच्या दिव्यात मोहरीचं तेल भरा. त्यात एक लोखंडाचा खिळा आणि थोडे काळे तीळ टाका. हा दिवा घरात पश्चिम किंवा दक्षिण दिशेला तोंड करून लावा आणि शनिदेवाची व पितरांची प्रार्थना करा. हे न्यायदेवता, हे पितृदेवता, माझ्या हातून न कळ झालेल्या पापांची मला क्षमा कर. माझ्या वृश्चिक राशीवरील संकटाचे सावट दूर कर. त्याचबरोबर 2 दिवस अमावस्या असल्यामुळे 3 वाजायच्या आत घरातील पहिली पोळी किंवा बिस्किट काळ्या कुत्र्याला, कावळ्याला किंवा गाईला खाऊ घालावे. जर शहरात राहणाऱ्यांना मंगळवारी सकाळी कावळा किंवा काळा कुत्रा मिळाला नाही तर त्यांनी काय करावं? त्यांनी घरातून थोडे अन्न, तांदूळ सोडून इतर धान्य किंवा 1 रुपयाचं नाणं बाजूला काढून ठेवावे आणि अमावस्या पूजा संपल्यानंतर कोणत्याही गरजू व्यक्तीला दान करावं. प्राणी किंवा माणूस कोणताही असो, भुकेल्याला दिलेलं दान थेट शनीच्या ऊर्जेशी जोडलं असतं. या 2 दिवसात सोमवार आणि मंगळवार चुकूनही मांस, मंदाराचे सेवन करू नका. तुम्हाला माहितीच असेल, हनुमानाचे भक्त असतात ज्यांना शनीची वक्रदृष्टी किंवा अमावस्येची नकारात्मक ऊर्जा कधीही त्रास देत नाही. म्हणूनच या महासंयोगावर हनुमानाचा हा उपाय तुमच्यावरील संकटाचा प्रभाव नष्ट करेल. मंडळींनो,
मंगळवारी अमावस्या तिथी असल्याने सकाळी हनुमान चालीसाचे 3 पाठ करा आणि हनुमंताला शेंदूर किंवा लाल फूल अर्पण करा. मंगळवारी दुपारी 3:13 आत हनुमानजी समोर गाईच्या तुपाचा किंवा मोहरीचा तेलाचा दिवा लावा आणि बजरंग बाण याचा पाठ करा. बजरंग बाणाचा पाठ केल्याने तुमच्या सभोवतालीचे असलेले शत्रू, तुमच्यावर असलेली इडापिडा, नकारात्मक विचार आणि शनीचे तीव्र दोष तात्काळ जळून भस्म होतात. या अमावस्येच्या काळात पितृकृपा मिळवण्यासाठी घरात शांतता ठेवा, पण एक गोष्ट कडकपणे टाळा. सोमवार सायंकाळी 6:50 ते मंगळवारी दुपारी 3:13 काळात घरात कोणाशीही खोटे बोलू नका, कोणाचा अपमान करू नका आणि दारावर आलेल्या कोणत्याही भिकाऱ्याला किंवा प्राण्याला रिकाम्या हाताने किंवा हाकलून मारून लावू नका. असं केल्यास शनी तात्काळ कोपतो. मंडळींनो, आता वेळ आली आहे त्या मोठ्या भविष्यवाणीची, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहतात. 13 आणि 14 जुलै 2026च्या महाअमावस्या संयोगानंतर पुढील 90 दिवसात तुमच्या वृश्चिक राशीच्या आयुष्यात काय बदल होणार आहेत हे दिवस लिहून ठेवा. या पहिल्या 7 दिवसात तुमच्या डोक्यावरील मानसिक ताण अचानक हलका होईल. तुम्हाला एखादी अशी आर्थिक किंवा कौटुंबिक बातमी मिळेल ज्यामुळे तुमच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. शत्रू स्वतःहून तुमच्यापासून दूर पळतील. या काळात तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल. अडकलेला पैसा किंवा नोकरीतील नवीन संधीचे मार्ग मोकळे होतील. व्यवसायातील मंदी दूर होऊन प्रगतीचे नवे दारे उघडतील. तुमच्या नात्यामधील सर्व गैरसमज दूर होतील. जे कोर्ट कचेरीचे वाद किंवा जमिनीचे वाद वर्षानुवर्षे रेंगाळत होती त्याचे संकेत तुमच्या बाजूने लागताना दिसतील. आरोग्यात मोठी सुधारणा दिसेल. वृश्चिक राशीच्या मंडळींनो, हा काळ वृश्चिक राशीचा संपूर्ण कायापालट करणारा असेल. भूतकाळातील 7.5 आणि संकटाचे दिवस तुम्हाला जाता जाता काहीतरी खूप मोठी संपत्ती, अनुभव किंवा यश देऊन जाणार आहे. मंडळींनो, तुमचं नाव समाजात पद आणि प्रतिष्ठा वाढेल. ज्या लोकांनी तुमची चेष्टा केली होती तेच लोक आज तुमच्याकडे मदत मागण्यासाठी हात पसरून उभे राहतील. वृश्चिक राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. शनिदेव किंवा हे ग्रहांचे फेरकूर नाहीत, ते न्यायदेवता आहेत. ते आपल्याला कधी विनाकारण शिक्षा देत नाही, तर ते आपल्याला संकटाच्या अग्नीत टाकून सोन्यासारखं घडवतात. गेले काही वर्षात तुम्ही जे भोगलं ती तुमची शिक्षा नव्हती, तर ती तुमच्या स्वाभिमानाची मनाची चाचणी होती. येणाऱ्या भव्य भविष्यासाठी हा काळ चक्राने तुमचं तेज लोक तुमच्यापासून दूर केले जे तुमच्या प्रगतीच्या लायकीचे नव्हते. नशिबाने तुम्हाला पैशाची किंमत शिकवली, नात्यामधला खोटपणा दाखवला. आता तुम्ही परिपक्व झालात. संघर्षाचे दिवस आता संपत आले आहेत. आता यशाची उंच भरारी घेण्याची वेळ आली आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, कुलदेवतेवर आणि शनिदेवांवर विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्यातील अमावस्येचा अंधार आता संपणार आहे आणि एक नवा प्रकाशमय सूर्योदय तुमचे वेध घेत आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आजचा मी तुमच्या मनातील वेदनेला आणि स्वाभिमानाला स्पर्श केला आहे, तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, मनापासून आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव किंवा जय हनुमान नक्की लिहा. आणि हो मंडळी, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मंडळींनो, लाईक केलं नसेल व्हिडिओला तर आत्तापर्यंत एक लाईक नक्की करा. अशा प्रकारची खरी आणि सखोल माहिती तुमच्यापर्यंत आणण्यासाठी मला प्रेरणा देते. हा व्हिडिओ तुमच्या वृश्चिक राशीच्या इतर मित्रपरिवारांसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आजच्या महाअमावस्येचा योगाचा लाभ घेता येईल. शनिदेव, महादेव आणि हनुमानाची तुम्हा सर्वांचं कल्याण करो याच प्रार्थनेसह इथेच थांबते. भेटू